मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक कारागृहाची एकूण जागा बघणार आहोत आणि त्यामध्ये एक अंदाजी कट ऑफ किती लागू शकतो त्या विषयावर सविस्तर माहिती बघणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये तुम्ही ओपनमध्ये बघू शकता सर्वसाधारणमध्ये जागा तुम्हाला येथे 13 दिसतील. 13 जागा येथे सर्वसाधारणमध्ये आहे. त्या कॅटेगरी वाईज आपण पाहणार आहोत. आधी सर्वसाधारणमध्ये 4 जागा तुम्ही अजसाठी इथे बघू शकता आणि त्याच्यानंतर अजसाठी इथे सर्वसाधारणमध्ये जागा नाही आहे. व्हिजला इथे 2 आहे आणि त्याच्यानंतर बघितलं तर भजकसाठी 1 जागा आहे आणि भजकसाठी 1 जागा आहे. भजपसाठी 1 आणि भजकसाठी 3 आणि भजडसाठी 2 इथं तुम्हाला पाहायला भेटत आहे. विमाप्रसाठी 1 जागा आहे. इमावसाठी जागा नाही आहे. SCBCसाठी तुम्हाला इथे 2 जागा पाहायला मिळते. EWSसाठी 2 आणि सर्वसाधारण अराखीव ओपनसाठी 13 अशा टोटल म्हणजे तुम्हाला 13 जागा पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर आपण महिलांचं बघूया खाली. महिलांसाठी 5 जागा, त्याच्यानंतर 2 तुम्ही बघू शकता 5 आहे. त्याच्यानंतर विजयसाठी 2 आहे महिलांना. भजपसाठी 0 आहे मित्रांनो आणि भजकसाठी 1 जागा आहे तुम्हाला इथे पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर महिलांचं तुम्ही बघितलं, महिलांचं टोटल तुम्ही इथं बघू शकता. EWS वगैरे SCBC वगैरे 4 जागा आहे येते. आणि त्याच्यानंतर आपण खाली बघूया प्रकल्पग्रस्तसाठी ओपनला तुम्ही इथे 3 जागा बघू शकता. त्याच्यानंतर EWSला 1 जागा आहे आणि SCBCसाठी 1 जागा तुम्हाला इथे पाहायला मिळते. आणि थोडं खाली आलं तर माजी सैनिकासाठी ओपनला 8 जागा आहे आणि त्यांच्यानंतर अंशकालीन पदवीधरांसाठी ओपनला 5 जागा इथे तुम्ही बघू शकता. कॅटेगरीनुसार तुम्हाला सगळी इथं सविस्तर पाहायला मिळत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत बघितलं नसेल का एकूण किती जागा आहे, एकूण जागेचा जर विषय केला तर 118 जागा येथे नाशिक कारागृहाला तुम्हाला पाहायला मिळते. आणि खाली राहिलं होमगार्डसाठी तुम्हाला 3 जागा इथे पाहायला मिळते. होमगार्डमध्ये तुम्हाला 3 जागा इथे खाली इथं पाहायला मिळत आहे. आणि चला मित्रांनो, आता आपण एकत्रित गुण यादी बघू आणि त्यानुसार एक अंदाजे कट ऑफ किती लागू शकतो त्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करून द्या मित्रांनो. चला मित्रांनो, एकत्रित गुण यादी आपण त्यामध्ये बघू आणि त्यानुसार एक अंदाजे कट ऑफ किती लागू शकतो आपण एक अंदाजी शक्यता काढून व्हिडिओमध्ये बघू शकता. एकत्रित गुण यादी जी मैदानी चाचणीमध्ये मुलांना जी मार्क आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता 9/4/2026 रोजी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर येथे अपलोड करण्यात आलेली होती. आणि तुम्हाला ही यादी बघायची असेल तर तुम्ही पोलीस भरती पॉईंट या आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. त्या ठिकाणी मी तुम्हाला ही यादी उपलब्ध करून देईल. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेले की एकत्रित गुण यादी यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. चला आपण खाली विद्यार्थ्यांचे मार्क बघूया. मित्रांनो, तुमचं यामध्ये नाव, ॲप्लिकेशन ID, चेस नंबर वगैरे सर्व सविस्तर त्यानुसार तुमचे मार्क दिलेले असतील. याच्यानंतर ॲप्लिकेशन ID, नेम बघू शकता, चेस नंबर, जे पण विद्यार्थी असतील, जन्मतारीख बघा, मेल फिमेल कॅटेगरी, NCCचे मार्क ज्यांचे पण असेल त्यांचे, आणि शेवटला तुमचे एकूण टोटल मार्क इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर चला मित्रांनो, आपण विद्यार्थ्यांचे मार्क बघूया. यामध्ये त्यामध्ये तुम्ही बघू शकता 43, 45 वगैरे या ठिकाणी म्हणजे तुमचे जे 1600 मीटर झालं ते रोडवर झालं. त्यामुळे विद्यार्थ्यांना सहसा म्हणजे 18 मार्क येथे तुम्हाला 1600 मीटरसाठी भरपूर मुलांना आलेले आहे. त्यानंतर आपण खाली बघूया. खाली प्रकल्पग्रस्त वगैरे, होमगार्ड वगैरे जे पण विद्यार्थी असतील त्यांचे मार्क तुम्ही खाली बघू शकता. म्हणजे 416 पेजची ही यादी आहे. यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांचे मार्क बघू शकता. 40, 38, 41, 43, 45. काही विद्यार्थ्यांचे खूप मार्क आहे, काहींना कमी आहे. पण तेवढं म्हणायचं गेलं तर अंदाजी कट ऑफ म्हणजे सहसा 43च्या जवळ आसपास सगळ्याच कॅटेगरीला आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये तुम्ही मार्क बघू शकता विद्यार्थ्यांचे कोणाची या डिटेलमध्ये भरपूर मार्क तुम्हाला इथे पाहायला मिळते. 43 बघा, इथे 45 आहे, इथं वरती 43 आहे. 43 एक कॉमन इथं मार्क विद्यार्थ्यांना आलेले आहेत. तर चला मित्रांनो, थोडं खाली बघूया. कॅटेगरी वाईज पण इथं दिलेले आहे. प्रत्येक कॅटेगरी व्हिजर कॅटेगरी तुम्ही बघू शकता. त्यामध्ये विद्यार्थ्यांना 43, 45, 35, 43, 34 असे मार्क तुम्हाला पाहायला मिळते. बघू शकता 43 वगैरे. बरेच विद्यार्थ्यांना इथे मार्क आहे, काहींना कमी आहे, काहींना जास्त आहे. त्याच्यामध्ये आपण अजून खाली बघूया. 43. प्रोजेक्टमध्ये काही विद्यार्थ्यांना 43, 41 असे मार्क तुम्हाला NTD वगैरे इथे तुम्हाला पाहायला मिळते. आणि तुमचे मैदानी चाचणीसाठी तुमचे मार्क किती आहे मला नक्की कमेंट करा मित्रांनो. आणि व्हिडिओला एक लाईक करा. आणि खाली बघूया अजून खाली होमगार्डमध्ये थोडं झूम झालं आहे. होमगार्डचे विद्यार्थी कॅटेगरीला पण विद्यार्थ्याला मार्क आहे. 1600 मीटरचा ट्रॅक म्हटलं तर एवढं दिसायला म्हणजे रोडवर होता, पण 600 मीटर तिकडून येताना थोडं नॉर्मल चढ वाटत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना एवढे मार्क इथं आलेले पण नाही आहे.
आणि 100 मीटरचा ट्रॅक पण खूप छान होता. आणि गोळाफेकला तुम्ही बघू शकता, गोळाफेकला त्या ठिकाणी पलीकडचे जे पण ट्रॅक होते 11 नंबरचा ट्रॅक सोडून थोडे बाकीचे एकदम इझी होते. म्हणजे बऱ्याच मुलांनी इथे गोळा वगैरे तुम्हाला आउट ऑफ पाहायला मिळालेली. बऱ्याच विद्यार्थ्यांना गोळ्यामध्ये आउट ऑफ पैकी 15 मार्क आलेले, काही विद्यार्थ्यांना 12 आले आणि काहीचं 100 चांगलं असलं त्यामुळे 100ला चांगले मार्क आलेले विद्यार्थ्यांना. म्हणजे 40, 41, 43पर्यंत तुम्ही ग्राउंड बघितलं विद्यार्थ्यांचं तर तुम्हाला एक कॉमन आकडा इथे पाहायला मिळतो. तर चला मित्रांनो, आता आपण कॅटेगरी वाईज म्हणजे एक अंदाजे बघू शकतो की कितीपर्यंत कट ऑफ लागू शकतो. 1-2 मार्क मागं पुढे होतील, त्यामध्ये मी तुम्हाला याचा परफेक्ट कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न तर मी करत आहे, पण 1-2 मार्क मागं पुढे होतील. हा परफेक्ट कट ऑफ नाही आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला एक अंदाजे कॅटेगरी वाईज मी कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करतो. चला मित्रांनो, आता आपण सुरू करूया. मित्रांनो, आपण सगळ्यात आधी ओपनचा कट ऑफ बघणार आहे. ओपनचा कट ऑफ तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे कमीत कमी ओपनचं तुम्हाला 45 मार्कावर इथे कट ऑफ पाहायला मिळेल. ओपनचं म्हटलं तर 45पर्यंत तुम्हाला एक कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर EWS झाले. EWSचे जे पण विद्यार्थी असतील EWS कारण सगळीकडे तुम्हाला कट ऑफ कमी पाहायचं म्हटलं तर EWSचं पण इथे सरासरी 43पर्यंत कट ऑफ जाईल. आणि त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी आपण बघू शकता व्हिज मुलींचं कट ऑफ जर विषय केला तर व्हिजसाठी मुलींचं ग्राउंड कट ऑफ जाईल अंदाजे 43पर्यंत जाईल आणि मुलांचं पण एक अंदाजे 43पर्यंत व्हिजचं पण जाईल. आणि त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी NTB म्हणू. NTB आणि NTC हे दोन्ही कॅटेगरीचं कट ऑफ 43पर्यंत जाईल. त्याच्यानंतर NTDचं कट ऑफ जर बघायचं म्हटलं तर हे पण 43पर्यंत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर SBC कॅटेगरीचं पण 43पर्यंत तुम्हाला इथे कट ऑफ पाहायला मिळेल. आणि राहिल्या कॅटेगरी SC आणि SBCचं पण ग्राउंड 43पर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल. आणि समांतर आरक्षणासाठी इथं पाहायला गेली तर अनाथचं इथे कमी पाहायला मिळेल. सगळ्यात कमी जर म्हटलं तर अनाथचं इथे तुम्हाला पाहायला कमी मिळेल. आणि त्याच्यानंतर भूकंपग्रस्त होती यांचं पण तुम्हाला 43पर्यंत पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त 43-45पर्यंत लागेल, कारण प्रकल्पग्रस्तसाठी ओपनला 3 जागा आहे आणि होमगार्डचं पण हे तुम्हाला 43पर्यंत लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला ग्राउंडमध्ये किती मार्क आहे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी सगळ्यांचा धन्यवाद. आणि व्हिडिओला एक लाईक करून द्या मित्रांनो. भेटूया नवीन